म्हणजे आंब्यामध्ये तुम्ही लवकर आंबे आणणाऱ्या तुम्ही जातीचं सिलेक्शन केलं, नंबर 1चा मुद्दा. हो. आणि नंबर 2चा मुद्दा जो आहे हा. ती तुमच्या एकूण 45 जातीपैकी बऱ्याचशा जातीला कोय नाही असं म्हणताय. हो. किती आहेत ह्या कोय? नाही, जितके 45 व्हरायटी ते कुठल्याच कोय नाही. कुठलीच कोय नाही. नाही नाही नाही, कोय तर हा विषयच नाही. फक्त पेपर निघतो, पेपर पातळ पातळ पातळ. पेपर निघतो हा. आणि आतमध्ये सीड नसतं. भारतामधील आंब्याच्या बाबतीत क्रांती आणणारं एक संशोधक, शास्त्रज्ञ म्हणणार नाही मी, संशोधक शेतकरी जे आहेत त्यांच्या एक्सपेरिमेंटल फार्ममध्ये आपण आलेलो आहोत. यांनी अनेक प्रकारचे आंब्यामध्ये प्रयोग केलेले आहेत. ते मग त्याचे कलर असेल, त्याचा अर्लीनेस असेल म्हणजे लवकर आंबा आणणे असेल, आपण कल्पना करू शकणार नाही एवढ्या किमतीमध्ये हे आंबे जे आहेत त्याची विक्री होते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठेही आंबा नाही, परंतु त्यांच्या प्लॉटमध्ये सर्वत्र आपल्याला आंबे दिसतील. अशा या महान शास्त्रज्ञाची आपण आज ओळख करून देणार आहोत. दादा नमस्कार. थोडक्यात मला तुमचा परिचय करून द्या आणि भारतातील सध्याची आंब्याची परिस्थिती काय आहे आणि तुम्ही त्यातले प्रश्न जे होते ते निराकरण करण्यासाठी तुम्ही कसे वळला ते सांगा फक्त. मी चंद्रकांत देशमुख, राहणार वरपुडे, तालुका जिल्हा परभणी. तर आमच्याकडे केसर बाग आहे. हे मी 10-12 वर्षापासून केसरचा बाग आहे, म्हणजे केसरचा हे करतो, बागायतदार आहे. हा आंबा 15 मेच्या नंतर येतो, त्याच्यामुळे आम्हाला रेट भेटत नाही. आभाळ आला तर मग तर 30 रुपये 40 रुपयाच्या करीब जात नाहीत. आम्ही जनरली 50 रुपयाच्या पर्यंत आम्हाला वरती आंबा भेटलेला नाही. मग आंबा तर चांगलाच आहे, तरी मला 1 लाख रुपये पर एकर राहतात. त्याच्या आपण लालबाग एप्रिलमध्ये 200 रुपये किलो घेतो आणि एवढा चांगला आपला केसर 50 रुपये विकतो. लोकांना खाण्याकरता चांगला आहे, पण शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून हे मला परवडत नाही. म्हणून मी याच्या अगोदर लवकर येतो का लालबाग बरोबर हा मी प्रयोग केला. भारतातल्या प्रत्येक स्टेटमधल्या व्हरायट्या आणल्या मी, लवकर येणाऱ्या त्या लावल्या, पण जी क्वालिटी पाहिजे आपल्याला एक्सपोर्ट करता ती भेटत नाही आपल्याला. मग देश विदेशातून इकडून तिकडून जसं सोर्स भेटेल तसा ह्या व्हरायट्या मी 45 व्हरायटी परदेशातल्या जवळजवळ 23 राष्ट्रातल्या मी लावल्या. मला असं दिसून आलं की एकाच वर्षात फ्रुटिंग आली. माझा 26 जानेवारीला बाग लागलेला आहे. आता आज जवळजवळ म्हणजे वर्षच झालं मला, पण हेवी फ्रुटिंग आहे. आमच्या काही व्हरायट्या 6000 रुपये डझन पण विकल्या गेल्या. आणि आपल्याकडं जर मियाझाकी लावलेला आहे, खूप सुंदर आलेला आहे. त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड 14% गोडी आहे जगातली, पण आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये 21 जर आली तर आपण उलट इथूनच आपण जपानला पाठवू शकू. आणि तिथं रेट आहे 2,40,000 रुपये. ऐकून आहे, पण आपल्या महाराष्ट्रात मुंबईला हा 10,000 रुपये पर पीस 100% बुकिंग झालेलं आहे. भारतामध्ये ज्या अवेलेबल व्हरायटीज आहेत, अंबिका, अरुणिका, श्रेष्ठा, सूर्या, लालिमा, ह्या पुसाच्या व्हरायटीज काही आहेत. तर ह्या व्हरायट्या जर तुम्ही घेतल्या, किंवा सोनपरी गुजरातची आहे, अशा जर हायब्रिड व्हरायट्या घ्या, म्हणजे रेग्युलर बेअर राहतात, दरवर्षी फुटणाऱ्या व्हरायट्या आहेत. आणि आता आम्ही दुसऱ्या ज्या बाहेरच्या व्हरायट्या काही आणलेल्या आहेत त्या किती वारं वावदान येऊ द्या, वादळे येऊ द्या, एकही आंबा खाली पडणार नाही आमच्या लक्षात आलेलं आहे. ह्या मियाझाकी सगळ्यातला जगातला ह्या साईडने जपानीज आहे. हा जो कलर आहे हा पूर्ण याची मॅच्युरिटी 1 एप्रिल ते 15 एप्रिल आपल्या महाराष्ट्रात येईल. आणि हा पूर्ण हा कलर असा पिंक तयार होईल, जे अतिसुंदर कलर तयार होईल. सीडलेस आहे आणि खायला अतिशय सुंदर आंबा. आणि जगातला 2,40,000 रुपये किलो हा विकणारा आंबा आहे. जपानीज. आपल्याकडे बरेच लोक म्हणतात आम्ही आणला ते खरं का? ते नाही, अजिबात खरं नाही, अजिबात खरं नाही. नाही, हे बांगलादेशमधून येतो तो, कलकत्ता बिलकत्ता. खूप याच्यातच चिटिंग चालू आहे. त्याचं ओळखायचं कसं त्याला? काय वेगळं काय? वेगळं पण म्हणजे बघा, आता तुम्ही सर्व आंबे बघितले, तुम्हाला लक्षात येईल की याची जी ब्युटी आहे, याचा आकार आहे, याचे लीफ आहे. हा लीफ जे आहे, उदाहरणार्थ तुम्ही अशी जर आता हा पान घेतला तुम्ही, याचं जे पान आहे हे इकडं असं मोडलं जातं. हा, आणि हे अल्टरनेट त्याला हे येतं पा लाईन्स येतात, कंटिन्यू लाईन्स येत नाहीत, आणि नॅरो मध्ये येतो. आता समजा उदाहरणार्थ आता मन किंगडम जर तुम्ही घेतला, मन किंगडम आता याच्यामध्ये याच्या लिपमध्ये बघा तुम्ही. बुकिंग झालं का? बुकिंग काय आमच्याकडे थांबत नाही. 10,000 रुपये बुकिंग आता कोणी 10,000 रुपयाला काय? एक पर पीस. 10,000 आपल्या भारतात. बरं, बाहेर तर माहित नाही आपल्याला. आपल्याकडे जी आतापर्यंत रिक्वायरमेंट आहे ती 10,000 रुपयाची आहे. 10,000 तुमच्याकडे नोंदणी झाली? नाही, पर पीस. बापरे.
ह्याचा ग्राहक कुठला आहे? ग्राहक बॉम्बे बॉम्बे. ह्याला कोणता म्हणलाय? नॉन डॉक माय नॉन डॉग माय माय. हा नाम डॉक माय आहे. थायलंडचा मशहूर आंबा आहे नेटवर बघितलं तर. आता तुम्ही केसर घेणार का नाम डॉक माय घेणार तुम्हीच सांगा. आता काय लावायला पाहिजे? हा तुम्ही उत्तर द्या आता. दोन्हीचं कंपॅरिझन. हा ह्याचा कलर पिकल्यावर कसा होतो? नाही झाडालाच पिवळा होतो. हा? झाडालाच पिवळा होतो. बर. नंतर 20 दिवस जवळ मॅच्युरिटी म्हणजे खराब होणार नाही. किपिंग क्वालिटी किपिंग क्वालिटी 20 दिवस. हा 20 दिवस. आता बघा हा डेट आहे. हा किती एकदम शॉर्ट आहे. हा. आणि हे इथं झाड होतं काही दिवसांनी पतला होऊन इथून पडून जात झाड. पळून जातो. पण हे तुम्हाला हे तुम्ही झाड किती हलवा तुम्ही असं हो. पडणार नाही खाली. ह्याच्यामध्ये तुम्हाला 20% 22% शेतकऱ्याला फायदा आहे ना. बापरे. हे काय सोपं नाही ना. 22% फळगळ व्हायची. हा म्हणजे आपल्या भारतामध्ये 22% फळ गळते होते. वारं वावदान आले की आंबा पडला म्हणते लोक, शेतकरी झोपी जातात. 22% येतो. हा आमचा एकही आंबा घेणार पडणार नाही एवढी आमची गॅरंटी. 1.5 वर्ष 2 वर्ष व्हायला आता समजा. आता पहिलं व्हरायटी कोणती आहे? हे नॉम डॉक माय थायलंडची व्हरायटी आहे. बरं. आता कसं माहिती काय की आपण काय होतं आपल्या मेनली आपला आंबा एकदाच येतो. पाड पडला की सगळं काळा म्हणतो आपण. मग मार्केटिंगला प्रॉब्लेम आहे. आपण काय केलं की याच्यामध्ये की एक आता ह्या महिन्यात स्टार्ट होईल हा महिना. आता जून पर्यंत चालेल. आजची डेट कोणती? आजची 23 तारीख आहे ना. 23 फेब्रुवारी. हा 1 मार्चला स्टार्ट होईल समजा. आमचे आंबे तर सध्या फ्लॉवरिंग मध्येच येतो. तर मग आमचं म्हणणं तेच आहे ना. तिथं शेतकरी मार खायला ना. आमचं म्हणणं काय की लेट आला की रेटच भेटत नाही. आज 300 आज 6000 रुपये डझन माझा आंबा चाललाय आणि तुम्ही 250 रुपये किलो ना पुन्हा केसर जातो. मग आम्ही लावा का? आता हीच व्हरायटी आम्ही बघा. ही व्हरायटी तुम्ही ही बघा. ही तुम्हाला 2 महिन्याने येईल. म्हणजे रिटेलिंगला तुमचा माल हमेशा राहायला पाहिजे. नाम डाक मायच. फ्लॉवरिंग उशिरा नाही मग ते रेग्युलर येते. आता कुठल्याही एक येते तिला पुन्हा फ्लॉवरिंग येईल. त्याला पुन्हा फ्लॉवरिंग कंटिन्यू तुम्हाला 2 महिने आंबे रिटेलिंगला मिळतात. त्याला रिटेलिंग शॉप टाकायचंय, रेग्युलर विकायचंय. एकदा विकून काय करणार तुम्ही? रेग्युलर तुम्हाला 100 डबलचा फरक असतो. 50 रुपये हे 100 रुपये. आता असं वाटेल की तुम्हाला हा पिकला आंबा, असं वाटलं की तुम्हाला अट्रॅक्ट करतं माणसाला. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला पिकला अरे पिकल्याकडे. आपला तर जुना कन्सेप्ट निघून गेला. आता हा नाही. हा आंबा कच्चा आहे तुमचा. हा पूर्ण पिवळा होईल कच्चा असताना. आणि नंतर त्याच्यानंतर 20 दिवस तुम्हाला टिकेल. कुठे तुम्ही वर्ल्ड मध्ये कुठेही पाठवा. काय ह्याच्या किमती वर्ल्ड मध्ये कशा राहतात? त्याच्या किमतीत नंबर एकच आहे. सगळ्यात परभणी सोनं, हिरा, माणिक, मोती जे आहेत हे ऊन आहे. हा TSS आपल्याकडे जे गोडी आहे थायलंड मध्ये 14-15च्या वरी जॉईन झाले. आपल्या 21-22 आली. हा आणि थायलंड पेक्षा 1 महिना अगोदर यायला. मग आपण दुबई मार्केटला जो चालतो नाम डाक माय हा थायलंडचा चालतो. आपला आला भारतीय नंबर 1 वर आपण राहणार आहे. आपली गोळी जास्त राहणार. 21-22% बापरे. आणि 1 महिना अगोदर द्यायलाच आपण. त्यामुळे रेट पण जास्त मिळणार. थायलंड पेक्षा टॉप. हा बिलकुल 100%. हे असं बंच येतात तुम्हाला. असे बंच येतात तुम्हाला. बापरे. आणि ह्याची पडत नाही ती वजन. आज नाही ट्रीटमेंट फार स्ट्रॉंग. हे बघा ना. हे बघा ना. आपलं आतापर्यंत पडून गेलं असतं सगळं. बघा काहीच राहिलं नाही. विशेष म्हणजे दाखवा. हे बघा हे जे आहे ना आपला हे पेडिशेल. हे बघा हे निमुळता होत गेला आणि झिरो होऊन जातो. नंतर झिरो म्हणून आवारण पडतो. पण याच्यामध्ये जे आहे हे फायबर हे फायबर हे मोठं आहे आणि हे फायबर याच्यात आहे. फायबर आहे. तुटत नाही. बरोबर. हे सगळ्यात महत्वाचं. आम्ही चेकला केसर वापरतो. मग याच्या पुढे आपण काय कसं जाऊ शकतो हे आपलं टार्गेट असतं. हा पर्पल मँगो आहे. सीडलेस आहे. विदाउट फायबर आहे. आणि स्वीटेस्ट जवळजवळ 22 येईल TSS. आणि आपला 1000 ते 1200 रुपयाला आंबा विकेल अशी अपेक्षा यायची. एक आंबा. हा एक आंबा. आणि हे कुठलं म्हणजे इंडियन आहे का बाहेरची? नाही बाहेरच आहे. एक्स्ट्रा एक आंब्यामध्ये जर तुम्ही एक्स्ट्रा मध्ये असाल तेवढा पैसा वाढेल तुमचा. बस हे आमचा हार्ट आहे. आता हापूस बघा. आता 8वा फक्त हापूस. आता मी सांगतो हापूस आणि याच्यामध्ये कम्पेअर. तर हे जे आहे हा आंबा हापूस पेक्षा 100 ग्रॅम वाढेल. हापूस मध्ये कोय सापडेल. आमचा सीडलेस आहे. हापूस मध्ये फायबर आहे. आमच्या याच्यात फायबर आहे. कलरफुल मँगो आहे. स्वीटेस्ट हापूस पेक्षाही चांगला राहील. आणि हे बघा समोरच आहे तुमच्या. काय नाव म्हणले?
वरपूड सिलेक्शन म्हणून तुमच्या आम्ही सायंटिस्ट कडून याच्यावर डेव्हलप केलेलं. जसं तिकडं आम्ही केसरचं टार्गेट ठेवलं होतं तसं इथं आम्ही हापूसच्या अगोदर 1 महिना कसा येईल आणि हापूसपेक्षा चांगली गोडी आणि सीड. महत्वाचा स्पॉन्डिक टिश्यू आहे आमच्या याच्यात. अजिबात आंबा एकही 100 मध्ये एकही खराब होणार नाही. 1 महिना अगोदर येईल ही याची खासियत. आणि कोय तर सीडलेस आहे. सीडलेस टोटल. तुमच्याकडे सगळे आंबे सीडलेस टोटल मँगो सीडलेस आहेत इंडियन सोडून. म्हणजे द्राक्ष सीडलेस आहे तुमच्या सगळे- मँगो सगळे सगळे अशा सीडलेस किती व्हरायटी त्या? माझ्याकडे 45 व्हरायटी 45 सीडलेस आंबा हा variety. सीडलेस. आणि त्या सर्व इतर आंब्यापेक्षा लवकर येणार बघा समोरच आहे तुमच्या. हा. बरं आता ही आंबा जो आहे हा 6,000 रुपये डझन बुक झालेला आहे. बुक झालेला आहे हा सगळं 6,000 रुपये डझन. हे आता हेच अग्रीमेंट दुबई बरोबर आहे आमचं 27 तारखेला. हॉंगझू. हॉंगझू कुठली हा व्हरायटी? ही व्हरायटी चायनाची. चायनाची अच्छा. हॉंगझू. हा ही पण सीडलेस आहे. सीडलेस. ओके. आणि हे जो मार्केटिंग चायना स्वतःच करते म्हणजे बाहेर करते का? बाहेर करतं बाहेर बाहेर करते. करतं. एक्झॉटिक्स आहेत साहेब. एक्झॉटिक सगळ्या व्हरायटीज एक्झॉटिक आहेत. एक्झॉटिक मँगो सगळे. किंग ऑफ कॅनडा. किंग ऑफ कॅनडा कॅनडा. हं. हा हे आहे Yes. साहेब ही आमची व्हरायटी आम्ही काढली. ही नामडॉक माय हा. आणि मन किंगडम हा. ही दोन्हीचा म्हणजे याच्यापासून ही तयार Cross केला आहे. त्याचा. हा क्रॉस आहे. त्यात व्हरायटी कुठल्या त्यात दोन तुम्ही सांगितलेल्या? मन किंगडम आहे आणि नामडॉक माय. कुठल्या आहेत ह्या? एक थायलंडची हा. आहे आणि एक केनियाची आहे. केनियाची. हा ह्या दोनचा पासून हे झालेलं आहे. बर. किती वर्षाचं झाड असेल? हे 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष. ही हा. सगळी 1.5 वर्षाची हा 1.5 वर्ष. आता पहिला जुना कन्सेप्ट साहेब विसरून जा आता. आणि ह्याचं अंतर काय असेल साधारण? हे 10x15. 10x15. हा बर. हाय डेन्सिटी मध्ये टाकण्याचं कारण नाही की माझ्या नातवापर्यंत चालला पाहिजे हा. हा हा. आहे की नाही? बरोबर आहे. माझ्या पुरता विचार नाही करायचा. हाय डेन्सिटी लवकर बाग जाते. हा लवकर जाते हा. आणि प्रोटीन कमी होते. Pruning concept बाद झाला. हा. पहिल्या हाय डेन्सिटी मध्ये कसं की 3ऱ्या-4थ्या वर्षी फळ येतं हा. पुढे कमी होत जातं मग हे तर वाढतं. हा मोठा फळ. हा. हा चिली मँगो साहेब. चिली चिली मँगो. चिली हा चिली फा- मँगो कशामुळे? चिली म्हणजे चिलीचाच आकार आहे तो हा हा. आणि तसाच लाल होतो तो. बरोबर. आणि हे जवळजवळ 1100 रुपयाला 2 पीस 5 स्टार मध्ये विकतात तिथं. हे कुठला मँगो आहे? हा इटलीचा मँगो. हा इटलीचा. ब्युटी ऑफ मँगो. रेड आयव्हरी. हा? रेड आयव्हरी. रेड- शिंदे साहेब हे काय रेड आयव्हरी हा 600 ग्राम पर्यंत जातो. वजन ह्याचं. हा याचं. आणि ब्युटी तर त्याची म्हणजे सगळ्यात ब्युटी आंबा मानला जातो. हा सगळे जे आपले जगातले आंबे आहेत हो. त्यामध्ये सगळ्यात गोड आंबा कुठला आहे आणि जगामध्ये किती मागणी आहे? काराबाऊ सगळ्यात फिलिपाईनचा नंबर 1 आंबा आहे. बर. आज नाही त्याला कोणी रेकॉर्ड नाही आणि ह्या वर्षी तो गिनीज बुक मध्ये आलेला आहे. कशामुळे? गोडीमुळे? त्याची गोडी आणि त्याची जी सुंदरता आहे. हा. पण प्रॉब्लेम असा आहे की तो येलो आहे. हा. आजची दुनिया कलरफुल वर आहे. बरोबर. हा, बस. आणि त्याच्याकडे TSS किती आहे? तो? TSS 21 आहे. आणि तो 20 हा? ऍक्च्युअल कसं माहिती आहे का की TSS वर तुम्ही जाऊ नका. हा. TSS प्लस आरोमा. अरोमा. हा हे तुमचा म्हणजे नुसतंच गोडी हा नाही. त्यात दोन्ही आहेत त्यात. हा त्याच्यामुळं तो हे. पण जगामध्ये टॉपला ती व्हरायटी आहे. हा जगामध्ये हायेस्ट रेट मध्ये मियाझाकी आहे रेट मध्ये. जपानचा. त्याचा जपानचा. काय रेट असेल? हा त्याचा आज 2,60,000 काल 2,60,000 रुपये किलो होता. बरं. हा तर 240 ते 260 पर्यंत चालत राहते. हा, हा. फ्लेक्झिबल आणि होतं. आता तुमच्या हातात समोर आहे तो हा 700 रुपयाला पर पीस जातो. 700 रुपयाला पर पडतो. पीस जातो दुबईला. हा, कुठला आंबा? हा, फिलिपाईन्स. फिलिपाईनचा. हा फिलिपाईन्सचा आहे पण जे काराबाऊचे सायंटिस्ट आहेत हा. त्यांनीच हा काढलेला आहे. बर. आणि याचं हिरवा असताना TSS 21 येतं. हिरवा असताना हा हिरवा असताना हिरवा गोड त्याच्यात याची कला आपल्या खोबऱ्या बनायची ती खोबऱ्यापेक्षा हा गोडी आहे. गोडी गोडी आहे स्वाद आहे हा. याच्यामध्ये. हा गुल्फी म्हणून आहे गुल्फी. गुल्फी. हा हा. ह्या मियाझाकीचा क्रॉस आहे. इरविन हा. आणि मियाझाकीचा हा. क्रॉस आहे. इरविन आणि मियाझाकी कुठल्या व्हरायटी त्या? मियाझाकी जपानची आहे. हा. हा इरविन इटाली. बरोबर. ह्याचा दोन्हीचा क्रॉस. ही क्रॉस आहे. पर्शिमन. पर्सिमन. आकार होतो 200-250 ग्रामचा. हा. एक्झॉटिक मँगो आहे. हा. बस पर्सिमन कुठला आहे? पोर्तुगीज. पोर्तुगीज आहे. हा पोर्तुगीज. हा पण आडलेच आहे. आले नाही मिड मध्ये जातो. मिड मध्ये आहे. हा मिड मध्ये जातो. मिड मॅच्युरिटी. हा, आणि mid. सीडलेस. सीडलेस ओके. पारा अरहित. काय म्हणले? पारा अरहित इटालियन मँगो. काय आहे साहेब? बापरे. मग काय करा आणि काय नाही असं बघा नाही. आणि कुठे भारतात आता आंबा नाही बरं.
आमच्या परभणीत आंबा आहे. मुंबईसारखं गिरायकच नाही. मुंबईपेक्षा मुंबई गुजरात एक सांगतो मला, मारवाडी समाज, गुजराती समाज मुंबईमधला एवढा पैसेवाला आहे, नॉनव्हेज खात नाही. त्यांना आंबा आला की असे तुटून पडतात, सीझन पर्यंत तुटून पडतात. बर. हा सगळ्यातला मर्म तुम्हाला मी सांगा. वरपूड सिलेक्शन 2 म्हणून आहे हे, वरपूड सिलेक्शन 2. आमचा आंबा संपला की 8 दिवसांना हा आंबा यायला पाहिजे, चालू करणार आम्ही. बर. हा पण तुम्ही हे दिसायला सारखा दिसेल, आरोमा चेंज आहे याच्यामध्ये. आरोमा चेंज. हा आरोमा चेंज, बरोबर. सुगंध चेंज, म्हणजे वरपूड नंबर 1 आणि नंबर 2 हा. दिसासारखे पण आरोमा चेंज. आरोमा चेंज. हा 400 ग्राम देऊ तुम्हाला. बर. तुमच्या वरपूड सिलेक्शन मध्ये युनिफॉर्मिलिटी आहे. हा. प्रत्येक आंबा साईज एकच आहे, सॉर्टिंग करायची गरज नाही. बर. हा सगळ्यात महत्वाचा विषय. बर. सॉर्टिंग करणं, सॉर्टिंग मशीन हा जो प्रकार आहे एक्सपोर्ट मधला, हा. तो अजिबातची गरज नाही. आमचा आंबा 400 ग्राम 400 ग्रामच भरणार. हा आंबा पाकिस्तानचा आंबा आहे, पाकिस्तानचा. हा कोकोनट म्हणून ह्या वर्षी रिलीज केला त्यांनी. कोकोनट. हा कोकोनट मँगो म्हणून. बरं. तुम्ही जर नेटवर टाकलं हा. की तुम्हाला कोकोनट मँगो म्हणून येईल. कोकोनट म्हणजे एवढं होईल असं त्यांचं म्हणणं आहे, पण हो, आपल्या आता. हा त्यांच्याकडे होईल, आपल्याकडे नाही होणार. बरोबर. ही मन किंगडम. वन किंगडम. हा 100% सीडलेस. बर. हा पेपर पण निघणार नाही? नाही. हा पण याच्यामध्ये खासियत काय की आता तुम्हाला लाल दिसत असेल हा. तर हा पिवळा होतो कधी मॅच्युरिटीला, मॅच्युरिटीला. आणि नंतर ही जी लाल छटा येते त्याच्यावर येतेच. पिवळ्यावर, बर. ही नाही सरकत, हा. ही पिवळा होतो. खालचा हा त्याच्यामुळे हिरवा भाग पिवळा होतो. हा मग याची जी ब्युटी आहे हा. ती अफाट आहे, अफाट. म्हणजे पिवळा प्लस लाल. हा 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 बस 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 याची जी मजा आहे हा. आणि याचा जो टेस्ट आहे, ही कुठली व्हरायटी? ही इटालियन व्हरायटी. इटालियन व्हरायटी. साहेब ही पिवळी राहते आणि मग लाल छटा येते त्याच्यावर, अति सुंदर दिसतो. हा एपिज म्हणून नाही पहा, हा इजिप्तचा आंबा आहे. इजिप्त. हा बर. हे इजिप्तचा आंबा आहे आणि फ्रुटिंग म्हणता त्याचा हिसाब नाही राहणार त्या फ्रुटिंगचा ह्याच्यात. फ्रुटिंग प्रोडक्शन हा जास्त आता आहे. पहिले हा फ्रुटिंग तर जबरदस्त, अशी फ्रुटिंग कुठल्याच याला नाही आहे. बर. नामडाक मायला मागे टाकला. हा कोणता? हॅपीज हॅपीज. हॅपीजच आहे. हा हॅपीज. त्याच्यापेक्षा लवकर आला. हा हा त्याची फ्रुटिंग फारच जबरदस्त आहे. इजिप्त आहे ना? हा इजिप्तचा आंबा हॅपीज. हा सीडलेस आहे. हा 100% लाल होईल बरं. हा हा 100% हा सन ऑफ एग म्हणून पण ओळखला जातो. हा सन ऑफ एग, सूर्याचा अंड. सन ऑफ एग. हा वा. बघा, याची ही माल बघा ना साहेब. हा चंगमाई साहेब, चायनाचा सगळ्यात मशहूर आंबा आहे. चंगमाई. चंगमाई. बर. ही बनाना साहेब, बनाना. बनाना मँगो. हा बनाना मँगो. कुठला आहे? हा ओरिजिनल थायलंडचा आहे. हे ऍक्च्युअल मी हे आपलं चंगमाई पासून त्याला डेव्हलप केलं त्यांनी. बर बर. हा कोणी लांबी बारीक. जास्त आहे. हा वजन किती होत असेल याचं? वजन जवळजवळ 600 ग्राम. 600 ग्राम. आणि केळासारखं आपण काढायचं हा. आणि सीड फारच कमी आहे. सीड. फारच कमी. हो का, सगळ्यात वर्ल्ड मधली डार्क व्हरायटी. डार्क व्हरायटी. हा सगळ्यात म्हणजे आपण क्रॉप पॅटर्न म्हणतो ना, हा. क्रॉपवर यायचं असेल आपल्याला हा. तर तुम्हाला लाल आंबा 250 ग्रामचा आंबा आणि 6x12 वर तुम्ही सक्सेस होऊ शकता. तिकडं तर 3x6 वर लावले लोकांना काही. कुठला आंबा आहे हा? हा दक्षिण आफ्रिकेचा. बाहेरच्या देशाचे जे रूस्टॉक आहेत त्याच्यात आर्ली आणि प्रोफेस ब्युरिंग हे कॅरेक्टर दिसायले असं. बर. पण आपल्या इकडचे जे रूस्टॉक आहेत ह्या रूस्टॉक मध्ये आपल्याला लेट बिअरिंग व्हायली आणि कॅनॉपी लार्ज साईज होती, त्याच्यामुळे आपण हाय डेन्सिटी प्लांटिंगला जाऊ शकत नाही. आणि इकडे हाय डेन्सिटी प्लांटिंगला बी सुटेबल आहेत आणि आर्ली आणि प्रोफेस बिअरिंग घ्यायली. हा रूट स्टॉक पण चेंज केला की तुम्हाला फ्लॉरिंग स्टार्ट व्हायली. स्टडीची भारतात फार गरज आहे हा. असं म्हणजे एका त्याच्यातून शब्दात तर लक्षात आलं सांगायचं. आमच्या. याला काही तुम्हाला काहीच भेटणार नाही. सिंपल ग्राफ्ट, इंडियन ग्राफ्ट जे म्हणतो ना आपण, साध्या कोईवर जर ग्राफ्ट घेतला, व्हरायटी सेम आहे. मग काय फरक आहे? फुल नाही काहीच काहीच नाही, मतलब नाही. ही लाईन्स टाकली आम्ही. ही विदाऊट रूट स्टॉक, इंडियन रूट स्टॉक वापरला आणि हा बाहेरचा रूट स्टॉक वापरला. बघा फरक. हा एकदम प्रोडक्शन चालू. आता बघा साहेब, हे बाहेरचा रूट स्टॉक आहे, हा इंडियन रूट स्टॉक आहे. हा बघा ना तुम्ही, काय उपयोग आहे त्याचा? काय उपयोग काय ते सांगा ना तुम्ही मला. आमचा आंबा खूप टॉप आहे. अरे आहे काय अंबिका 1 2 3 4 5 अंबिका. हा सगळ्यात भारतातली सगळ्यात टॉप व्हरायटी मानल्या जाते आज. अंबिका हा. कुठली?
लखनौ कलर आहे, Dark variety. कलर आहे, हा. गोडीला कमी आहे, हा. किपिंग क्वालिटी आहे, हा. एक्सपोर्टला सगळ्यात नंबर 1ची व्हरायटी. Dark. पण प्रॉब्लेम याच्यामध्ये असा आहे की डार्क पण आहे. हा? डार्क व्हरायटी फार मोठी वाढणार नाही, हा. पण प्रॉब्लेम असा आहे की लेट येते. लेट म्हणजे कधी? हा, ते येते जुलैमध्ये. जुलैमध्ये पाऊस सुरू झाला. हा, मग ही अरुणिका यांची भारतातली नंबर 2ची व्हरायटी. हो का? हा, अरुणिका हे इथं फळ बघा, ही ही लेट व्हरायटी आहे. आपल्या भारतातल्या लेट व्हरायटी आहेत ना, त्यामुळे हा विषय येतो आपला. हा. हे बघा साहेब, फळ अरुणिकाची फळं बघितली, ही कुठली व्हरायटी म्हणले? ही लखनौ लखनौचीच आहे, लखनौ. संशोधन केलं. हा, 2 ह्या टॉपच्या व्हरायटी आहेत. हा, त्याच्यापेक्षा आरली आहे आणि हापूसला त्यांनी पर्याय म्हणून काढलेली. ही हा, हापूसला त्यांचं टार्गेट आणि कलर ह्याचा ब्ल्यू रेड कलर, रेड कलर आहे. रेड आणि थोडासा. ह्या लाईन सगळ्या सर रसाच्या आहेत. रसाच्या आहेत. हा, पूर्ण रसाच्या व्हरायटीज आहेत. पण व्हरायटी कुठल्या आहेत? ह्या रटोल आहे पाकिस्तानची, हा. गोरजीत आहे यूपीची, हा. त्याच्यानंतर हिमसागर वेस्ट बेंगॉल, हं. कालापाडी सगळ्यात टॉपची, केरलाची. टॉपेस्ट म्हणजे 31 वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्याचं. 31 TSS आहे गोडी. हा, ती कुठं तुम्हाला भारताच्या बाहेर कुठे सापडणारच नाही. नुरजा आहे ना, Nurja. नुरजा आहे ना, नुरजामध्ये गोडी नाही ना, हा? गोडी नाही. नाही. हा. आकार मोठा आहे. हा, आकार मोठा आहे. त्याला आकाराला मग आम्ही पुढे 5 किलो देणार आहेत तुम्हाला. बर. पुढच्या वर्षी तुम्हाला आमच्या इथून 5 किलो आंबा भेटेल. 5 किलो हा हा, नुरजा आता 1.5 किलोचाच आहे. हा. आकाराला मोठा म्हणजे त्याला मार्केट पाहिजे. आता हे सुवर्णरेखा आहे. हा? सुवर्णरेखा या ना, कुठली व्हरायटी? ही ओरिसामध्ये व्हरायटी आहे, ओरिसाची. हा, ओरिसामध्ये येते ती. सगळ्यात तिथली आर्ली आहे. आपल्याकडे एक्स्ट्रा आर्लीमध्येच प्रयोग आहेत बरं. हा. हा, जितक्या व्हरायटी असतात प्रत्येक स्टेटमध्ये येतात. हं. ही सुवर्णरेखा आहे. पण तिकडे लवकर येते पण तिकडे येते वातावरण समुद्र एरिया असल्यामुळे. साखरगोटी म्हणून आंध्रातली जी फेमस. साखरगोटी. हा, याचं नाव आहे पंढुरी मामुडी. हा. हे ओरिजिनल नाव पंढुरी मामुडी आहे. बरं. पण आपल्या मराठवाड्यामध्ये साखरगोटी निजामापासून प्रसिद्ध आहे. आकार आकार छोटा. छोटा. हा, गोटीचेच प्रकार आहेत. हा. म्हणजे छोटे चुकून खायची. आपल्या चुकून इकडचा खायचे. मोठी आंबा. रसाचे. हा. हे साखरगोटी नंबर 1 भारतामध्ये कालापाडी, हा. सेकंड मध्ये हे पंढरी मामुडी म्हणजे साखरगोटी. सगळे ह्याच्यामध्ये गोडी जास्त असते. गोडी असते म्हणजे जेव्हा केसर 70 रुपये विकतो हा. तेव्हा हा 300 रुपये विकतो. हा? हा लहान असून सुद्धा. हा, लहान असतो ते. याचे गिराईक जे आहे ते हा. विशिष्ट गिऱ्हाईक आहे. विशिष्ट गिराईक. आंध्रामध्ये. हा, आंध्रामध्ये. हा सर, हा कोलंबो म्हणून आहे, रसाचीच व्हरायटी आहे. श्रीलंकाची खूप टॉपची व्हरायटी. कोलंबो. हा, कोलंबो ही रसाची व्हरायटी कोलंबो. हं. सर, बारमाहीमध्ये 13 व्हरायटी येतात बारमाहीमध्ये. हं. हा थायलंडचा काटीमोन म्हणून आहे. काटे. काटीमोन. बर. तर ही तर ग्रीन 12 महिने चालूच राहते. हं. पण ही पिकल्यानंतर आपल्याकडे जसे 12 महिने आंबट लागतात, हा. पण ही पिकल्यानंतर गोड लागते. बर. हा, आणि याच्यानंतरची सगळ्यात टॉपची व्हरायटी आहे TJC, हं. जी श्रीलंकेची आहे. बर. तिचा सुंदर, करायला आकार सुंदर आहे, हं. पिवळा आहे, पिकल्यानंतर गोड लागते. 12 महिने. हा, 12 महिने. वर्ल्डमध्ये TJC नंबर 1 आहे, हं. काटीमन नंबर 2. ही आतापर्यंत ही फर्स्ट होती, पण TJC आता TJC म्हणून सगळ्यात हा. टॉप राहील ती. हा, कुठं आंबा? सोनपरी, गुजरात. बर. हा अल्फान्झो आणि बैंगनपल्लीवर क्रॉस. सोनपरी सध्याची चांगली व्हरायटी. खायला तर अत्यंत म्हणजे याच्यासारखी टॉपची व्हरायटी कुठलीच नाही. वजन किती होतं याचं? वजन 300 ग्राम, 300-350 ग्राम पर्यंत. हापूस सारखा जवळपास. हा, हापूसलाच हापूसपेक्षा कितीतरी टॉप. म्हणजे सध्या गुजरातची सर, टॉपची. हा गुजरातची हा, top variety. कोणी टार्गेट धरलेलं आहे हापूस. हा. कोणी होडी, हा, कोणत्या कोणी क्षेत्रात तरी. तुम्ही गुजरात पकडा, कुठल्या विद्यापीठ पकडा, लखनौ पकडा, हा. चंद्रकांत वरपूड पकडा, हा. आमचं टार्गेटच हापूस आहे. आंब्याचे पैसे कधी होतात? आंब्याचे पैसे जे आहेत 1 मार्च ते 15 मार्च मध्ये तुम्ही ज्या माणसाला त्या रेटमध्ये आंबा विकतो. म्हणजे जेवढा आंबा लवकर येईल तेवढे तुमचे पैसे होते. पैसे म्हणजे हापूस जो आंबा आहे हं. तो 15 मार्च नंतर 30 मार्च नंतर रेग्युलर चालू होतो. 30 हं. मार्च नंतर हं. 30 मार्चच्या अगोदर आपण हापूस जर कलेक्शन केलं किंवा हं. प्रोडक्शन केलं हं. तर आपल्या हापूसपेक्षा जास्त रेट आपल्याला मिळतो. राहिला विषय आंबा सुंदर पाहिजे, आंबा मोठा नाही पाहिजे, आंबा 300-400 ग्रामचा पाहिजे, हं. तो डझननं विकतो. मोठा आंबा केला तुम्ही, हं. माझ्याकडे 1.5 किलोचे आंबे आहेत, हं. पण त्याला किलोने विकतात, हं. ते अर्थ नाही. हं. तुम्ही आंबा हा 300-400 ग्रामच्या वरी न्यायला नको, पाहिजे. नाही न्यायला पाहिजे, की अशा व्हरायटी चॉईस पण नाही करायला पाहिजे. हं. तर असा आंबा तुम्ही विदाउट सीडलेस मँगो, कलरफुल मँगो, 300 ते 400 ग्रामचा मँगो जर हा तुम्ही केला आणि 1 मार्च ते 15 मार्चमध्ये जर केला हं. तर तुम्ही नक्की
एका एकरामध्ये 5 लाखाच्या कमी कमवणार नाही असं मला वाटतं. आणि हे ग्राफ्टेड चाच एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे मेन प्रॉब्लेम अनेक प्रश्न त्या ग्राफ्टमध्येच आहेत. ते मेन 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 तिथंच आम्ही शेतकरी फसतो. म्हणजे सगळ्यात जास्त संशोधन ग्राफ म्हणजे खालच्या खुंटावरच व्हायला पाहिजे. खुंटावरच व्हायला पाहिजे. हा. आणि डिस्टन्स कितीवर ग्राफ्ट पाहिजे. हा. 6 इंचावर आमच्याकडे जे 6 इंचाचे ग्राफ्ट आहेत, हा. 6 इंचा निघाल्या हा. 4 ते 6 इंचावर आहेत, ते अतिशय उत्तम प्रोडक्शन देणार आहेत. मग आता आपल्याकडे आर्लिनेस येते म्हणजे कशामुळे येते हे? तुमचं संशोधन आहे का त्याच्यावर? माझं संशोधन नाही, हा. या व्हरायट्या तशा आहेत की ज्या आरले येतात. आले. आता एक शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतो. आता तुम्ही एवढ्या वेगळ्या जाती आंब्याच्या लावलेल्या आहेत आणि फायदेशीर असं तुमचं म्हणणं आहे, तर ह्या शेतकऱ्याला कसे उपलब्ध होऊ शकतील? तर आम्ही याच्यावरच काल IR चे पुसाचे जे मेन आहेत AK सिंग हा. आणि आपले व्हाईस चान्सलर काल सकाळी भेट झाली. हा. तेव्हा आम्ही हे सांगितलं त्यांना की आम्हाला इम्पोर्ट लायसन द्या किंवा रूट स्टॉक द्या. हा. हे आमचा मेन प्रॉब्लेम त्यांच्या लक्षात आणून दिला की बा रूट स्टॉक किती महत्वाचा हा. आहे याच्यामध्ये. हा. मग रूट स्टॉक आम्हाला एक तर रूट स्टॉक द्या, नाही तर परमिशन द्या इम्पोर्टची. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक म्हणतील ह्याची कलम मिळतील का आम्हाला? हो, कधी मिळतील? काय भाव राहतील? तर कलम कधी मिळू शकतील? ते कलमा तर मग यांनी रूट स्टॉक आम्हाला अवेलेबल करून द्यायला पाहिजे. म्हणजे रोज स्टॉक त्यांनी जर दिला तरच तुम्ही त्याच्यावर मग काय करू शकतो? नाही तर काय, काय हा तर असं काय करू शकणार? हो, ती हो. तिचा तुमच्या शेतावरच राहील. राहील, काही विलाजच नाही. मग आता रूट स्टॉक इम्पोर्ट करायला गव्हर्नमेंटची परमिशन नाही ना? गव्हर्नमेंटची परमिशन नाही, मग त्यांनी द्यायला पाहिजे. आमचं फायद्याचं आहे शेतकऱ्याचं. तोपर्यंत त्याचं मल्टिप्लेक्शन होणार नाही. कसं होणार सांगा ना तुम्ही मला. बरोबर आहे. हा. म्हणजे रूट स्टॉक त्याचा खुंटच महत्वाचा आहे. कोणतं सगळ्यात महत्वाचं आमच्या ह्या आम्ही हे जे केलेलं आहे, हा. तर आमच्या लक्षात आलं की रूट स्टॉक सगळ्यात महत्वाचा आहे. एकदम ग्रेट म्हणजे तुमचं काम आहे. आणि म्हणजे मी अनेक शेतकऱ्यांना भेटलो तुमच्यासारखेच. तर तुमचं जे आंब्यामध्ये जे काम आहे ते खरंच वाखाणण्यासारखं आहे. आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.